आम्हाला एक आदेश देण्यात आले की मशाल हे चिन्ह घरोघरी पोहोचलं पाहिजे। पक्षफुटीनंतरच्या संघर्षानंतर हा निर्णय घेण्यात आला। स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव व त्यांच्या चिरंजीवांचे चिन्ह आहे मशाल, हिंदू हृदय सम्राटांचे चिन्ह मशाल आणि युवा नेते आदित्य साहेबांचं चिन्ह आहे मशाल। वटेश्वर महादेवाला देखील अगदी नमन करून विनंती करतो की ज्या हिंदू हृदय सम्राट यांनी हा पक्ष अतिशय जोमानं वाढवला, त्यांना विरोध करणारे व स्वतःकडेच हिंदुत्वाचं अस्तित्व असं जाणवून देणारे या सर्वांना गाडण्यासाठी जनतेनं आम्हाला हातभार लावावा, एवढी एक संकल्पना व एवढी एक विनंती ईश्वरचरणी करतो। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या माध्यमातून आम्हाला एक आदेश देण्यात आले की मशाल हे चिन्ह घरोघरी पोहोचलं पाहिजे। पक्षफुटीनंतरच्या संघर्षानंतर हा निर्णय घेण्यात आला। सन्माननीय पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार 1,00,000 मशाल चिन्हाच्या प्रती या कोल्हापूर वासियांपर्यंत पोहोचाव्या। स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव व त्यांच्या चिरंजीवांचे चिन्ह आहे मशाल, हिंदू हृदय सम्राटांचे चिन्ह मशाल आणि युवा नेते आदित्य साहेबांचं चिन्ह आहे मशाल। यासाठी घरोघरी पोहोचवण्याचं आम्ही अभियान सुरू केलेलं आहोत। आज 1,00,000 प्रति कोल्हापूर शहराच्या उत्तर मतदारसंघ असो किंवा दक्षिण मतदारसंघ असो, या मतदारसंघामध्ये पोहोचण्याचा संकल्प आम्ही आज घेतलेला आहे। कोल्हापूर शहरातील शिवसेनेच्या माध्यमातील सर्व संघटना, युवा सेना असेल, सर्व अंगीकृत सेना असतील व त्या सर्वांचे पदाधिकारी आज इथे उपस्थित आहेत मोठ्या संख्येनं। मी कोल्हापूर वासियांना एक अभिवचन देतो आपल्या माध्यमातून की हा संकल्प आज आम्ही सुरू करत आहोत। या संकल्पाला कोल्हापूर वासियांनी मताच्या रूपातून आम्हाला हातभार लावून पुन्हा एकदा शिवसेनेची मशाल महाराष्ट्र राज्यामध्ये व विधानसभेत फडकवण्यासाठी विनंती करतो आणि वटेश्वर महादेवाला देखील अगदी नमन करून विनंती करतो की ज्या हिंदू हृदय सम्राट यांनी हा पक्ष अतिशय जोमानं वाढवला, त्यांना विरोध करणारे व स्वतःकडेच हिंदुत्वाचं अस्तित्व असं जाणवून देणारे या सर्वांना गाडण्यासाठी जनतेनं आम्हाला हातभार लावावा, एवढी एक संकल्पना व एवढी विनंती ईश्वरचरणी करतो। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।